बोललाय? त्याला कोणी त्रास दिलाय का? बोलल्यावर कोण म्हणलं का काय? एवढा तलाव बोलला, कोणी येऊन बोललं का नाही. काय? गाव अजून बी ऍक्शन मूडवर नाही. चमच्यागिरी लोक यांना काय बी अजून बी आम्ही यांना महाराजच म्हणतो, कधी अजून वाकडं बोललेलं नाही. दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या. आज आपण बघूया नेमकं काय प्रकरण आहे आणि शेतकऱ्याचं काय म्हणणं आहे. शेतकऱ्याने अर्ज दिलेत. कसं आहे टाका खाली, कसं आहे ते दाखवा बरं. पेरणी कशी करायची, खात बी कसं न्यायचं, घरून गावातून कसं जायचं? काय मागणी आहे तुमची? रस्ता पाहिजे, कारण हा रस्ता धाराशिव लातूर निजामकालीन रस्ता आहे. इथे खाली इथे निरगुडवाजी ह्या इथं खाली आणि निरगुडच्या पलकून रस्ता होता. बांध होता तो माझ्या मी विकत घेतलेल्या मालकीचा होता, शासनाच्या ताब्यातला नाही. शासनाने ह्याला कुठलाही मोबदला दिलेला नाही. हे कोर्टानं मोजणी करून दिली आणि कोर्ट कमिशन कडून मोजणी झाली. गाव गुंडांचं इथं एक राजकारण करून धमकी वजा आम्हाला त्रास देण्याचं काम या गावामध्ये होते आणि आम्ही तुमचीच बातमी पुरावा म्हणून पोलीस स्टेशनला देणार. जर आमच्या जीवितास किंवा मालमत्तेस काही हानी झाल्यास हे लोक त्यास जिम्मेदारी असतील याची तुम्ही सुद्धा नोंद घ्यावी. बातम्या आरपार, विषय आरपार दाखवणार फक्त आमचं टुडे समाचार. आम्ही विषय कोणतेही असो, आम्ही तुम्हाला थेट आरपार आणि ज्या ठिकाणी घटना घडतात, जिथे समस्या असतात तिथं जाऊन नेमकं काय आहे प्रकरणाच्या सगळ्या बाजू दाखवतोय आम्ही. दूध का दूध पाणी का पाणी. नेमकं असाच एक विषय आहे. उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातलं मेडसिंगा गाव आहे आणि गावाच्या लगत पश्चिम बाजूला एका शेतकऱ्याची जमीन आहे आणि त्या शेतामध्ये 1972ला तलाव झाला होता असं ग्रामस्थाचं म्हणणं आहे आणि त्यांनी तसं लेखी निवेदन पण दिलंय. आणि त्या शेतकऱ्यांना आता तलाव फोडलाय. त्या तलाव फोडल्यामुळं पलीकडचे शेतकरी आहेत राहणार आहे, त्या शेतकऱ्यांना आता जाण्या येण्यासाठी रस्ता नाही, अडचण आहे. असे वेगवेगळ्या पद्धतीचे त्यांनी बरेच अर्ज दिले 2024 पासून. मात्र ग्रामस्थाची सुरुवातीला शेतकऱ्याचे काय नेमकं प्रतिक्रिया आहे मी दाखवणार आहे. मात्र प्रकरणाची दुसरी बाजू सुद्धा दाखवणार आहे. ही ज्या ठिकाणी उभा आहे त्या शेताचे मालक आपल्यासोबत असणारे ते आलेले आहेत. आम्ही इथं आल्यानंतर ते चालले होते, थांबवले मी त्यांना. हे माझ्या पाठीमागं पाहता इथं तलाव होता. 1972ला इथं तलाव झाला होता आणि ही त्या तलावाची पाळू होती. इकडं ते जे उभारले ते शेतकरीच आहेत ते आणि त्यांनीच ही पाळू फोडलेली आहे आता. आणि नेमकं खरं काय प्रकरण आहे आणि शेतकऱ्याच्या काय समस्या आहेत, आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, ग्रामीण भागामध्ये काय घडतंय हे सतत दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आमचं 1 नंबरचं चॅनल आहे. आमच्या चॅनलची व्ह्यूअर्स 4,30,00,000पेक्षा जास्त आहेत. आता सबस्क्राईब करा. थेट विषय दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या. आज आपण बघूया नेमकं काय प्रकरण आहे आणि शेतकऱ्याचं काय म्हणणं आहे. शेतकऱ्याने अर्ज दिलेत, आणखीन पण तिकडे अर्ज आहे शेतकऱ्यासोबत. बघूया आपण थेट प्रतिक्रिया जाणून घेऊया. अगोदर शेतकऱ्याचं काय म्हणणं आहे. शेतकऱ्याने अर्ज दिला होता. काय मामा काय ही अर्ज दिलेला आहे? कोणी दिला अर्ज? तुम्ही दिला का? बरं. तुमचं काय नाव आहे? इकडे उभं राहायचं. ही तलावाची पाळू दिसते पाठीमागं. इथंच होता तलाव, जिथं उभारला तिथं पाळू होती का तलावाची? 1972ला हा पाझर तलाव झालेला आहे आणि त्याच्यावरून त्याच्या खालून रस्ता आमचा होता तळ्याला चिटकून आणि पाणी तळ्यातलं वाहत असल्यामुळे जायला यायला येत नव्हतं म्हणून आम्ही तळ्यावरून जात होतो. आता जवळजवळ 30-40 वर्ष झालं आम्ही तळ्यावरून जात होतो आणि नंतर त्या वरल्या शेतकऱ्याने त्याची शेती मोजून घेतली आणि त्याने ते पोल राहून घेतले. त्याच्यामुळे आमच्या वाटाचा प्रश्न आहे. आमचा मेडसिंगा ते धाराशिव हा 33 फुटाचा रस्ता आहे. तो दोन्ही पलीकडल्या शेतकऱ्याचा आणि अलीकडल्या शेतकऱ्याच्या बांधावर पोल रावल्यामुळं आमचा रस्ता गेला कुठं, ही आमची मागणी तहसीलदारला आम्ही 6/9/24ला अर्ज देऊन तहसीलदारला विनंती केली होती. परंतु त्यांनी अद्यापर्यंत इथं येऊन प्रत्यक्ष पाहणी न करता आमचा रस्ता सध्या बंद झालेला. सध्या पेरणीचे दिवस आहेत आणि पेरणीला खतं बी घेऊन शेताकडे जायचे. जवळजवळ 500 ते 600 शेतकरी इकडे वरी आहेत. तर त्यांना जाण्या येण्याचा मार्ग सध्या बंद आहे. चिखल झालेला जाता येत नाही. त्याच्यामुळं शेतकऱ्याच्या अडवून तहसीलदार मॅडमला आम्ही परवा बोललो अजून, पण त्यांनी अजून बी इथपर्यंत यायची तसदीक घेतली नाही. शासनाच्या महसूल मंत्री 100 दिवसाचा कार्यक्रम हे ते जाहीर करतात, परंतु इथले अधिकारी हे कसे साथ देतात त्या 100 दिवसाच्या कार्यक्रमाला हे याच्यावरून दिसून येतं. आणि बावनकुळे साहेब म्हणतात शेत रस्ते, पानंद रस्ते दुरुस्त करून द्या, पण अद्यापर्यंत तहसीलदार मागर इतर अधिकारी कुठलाही न येता इथं फक्त वाटाचा शेतकऱ्याचा प्रॉब्लेम आतापर्यंत दुरुस्त झालेला नाही. तरी आमचं म्हणणं आहे की तहसीलदार ह्यांनी त्यांनी बाकीच्यांनी अधिकाऱ्यांनी येऊन प्रत्यक्ष पाहणी करून इथला रस्ता आम्हाला काढून द्यावा. आम्हाला
मेटसिंगा ते धाराशिव रस्ता आमचा नकाशात 33 फुटाचा रस्ता आहे. तो गेला कुठं हे अद्यापर्यंत तहसीलदार यांनी अजून आम्हाला दाखवलेलं नाही. ही गट नंबर 2 आहे का? हे गट नंबर 2 मध्ये आपण उभा आहोत. बरं, आता हे तलाव जे झालेलं आहे हे तलाव फोडला कोणी? हे त्यांच्या शेतकऱ्यांसंबंधी शेतकऱ्यांनी. बरं, कसं काय फोडलं? तलाव कुठला होता ते? तलाव हे 72 साली झालेला होता. 72 साली झाला होता. कुठल्या डिपार्टमेंट मध्ये झाला माहित नाही. ते दुसरं काय होतं अजून? तिथे विहीर होती म्हणून काय कुठं काय हे होतं? पाणी पुरवठ्याची गावाची विहीर होती. ग्रामपंचायतीने बोर पाडलेलं होतं. ते सगळं बुजवून टाकलं सगळं. त्याच्यामुळे आता पाणी पुरवठा काय होत नव्हता त्याच्याहून. पण ते दोन्ही बुजवून टाकलेत आणि रस्ता पण बंद झाला. आता खालून जाता येत नाही. पेरणीची बियाणं खत शेतात घेऊन जाण्यासाठी आता शेतकऱ्याला डोक्यावर सुद्धा घेऊन जाता येत नाही. आणि मंडळ अधिकाऱ्यांनी येऊन आम्हाला 1.5 किलोमीटरचा रस्ता पलीकडून दाखविला, तिकडून जाया म्हणून. म्हणजे 1.5 किलोमीटर जायचं आणि 1.5 किलोमीटर परत शेताकडे यायचं. हे कसं काय शेतकऱ्याला शक्य होणार आहे? उद्या माल काढला घरी कसा आणायचा, बाजारात कसा न्यायचा, हे जे अडचणी आहेत ना सध्या. बोला, काय म्हणता? तुम्ही निवेदन दिलं होतं का? काय नाव तुमचं? किशोर साळुंके. तुमचं शेत आहे तिकडं? माझं ह्या मंदिराच्या वरून माझं शेत आहे. बरं. 1972 साली आमचे वडील सांगतात 1972 साली ही इकडे आले. तळ झालेला आहे. हम्म. दुष्काळाच्या काळी तळ झालेला आहे. त्या काळात इथून पहिलं मग तळ झालं, ह्याचा पाझर असल्यामुळे खाल्ली वाट बंद झाली आणि तलावावरून वाट चालू झाली. माझं वडील म्हणतात की माझ्या लहानपणी मी वायवाट आमचे आजोबा करीत होते. आजोबानंतर वडिलांनी केली, वडिलांनंतर मी केली. माझं जाणं येणं आहे. आता ही अचानक बंद झालं. मी गावात आज नसल्यामुळं अचानक बंद झाल्यामुळे सगळं असं निवेदन द्यायचं, या आपण गावात जाऊ तहसीलदार साहेबाकडे. आमच्या कुठल्या शासकीय अधिकाऱ्यांनी कुठलीच दखल घेतली नाही. कुठला अधिकारी इथं पाहणी करण्यासाठी आलेला नाही. शासनानं अनेक पाणंद रस्त्याच्या योजना राबविल्या, पुन्हा पाणी अडवा पाणी जिरवाच्या योजना राबविल्या. पाणी जर असं फुडून दिल्यानंतर शेतकऱ्यांनी जगायचं कसं, जायचं यायचं कसं? दळणवळणाच्या गोष्टी जर तुम्ही आज बंद केल्यानंतर मला शेतकऱ्यांनी जायचं कुठं सांगा? आज आम्ही असल्या 500-600 शेतकऱ्यांनी न्याय मागायचा कोणाकडे? शासन जर मॅनेज होत असेल तर शासनानं न्याय आम्ही कुणाकडे न्याय मागायचा? आता काय मागणी होती तुमची? आमची मागणी एवढीच आहे की आमचा रस्ता दाखवून द्यावा. काय म्हणले? तुमचं काय नाव? खंडू भारत शिंदे. आमचा मूळ रस्ता पहिला जे होता ती काढून देण्यात यावा. काय हातामध्ये काय तुमच्या? नकाशा आहे. कसला आहे? टाका खाली. कसा आहे ते दाखवा बरं. हा गट नंबर 2 आपण उभा असलेला. हा गट नंबर 1 ग्रामपंचायत गायरान. 82-84 धाराशिव मेडशिंगा हा ग्रामीण रस्ते क्रमांक आहे. हा रस्त्याचा हा रस्ता डायरेक्ट बाजारपेठेत निघतो. बाजारपेठ ताजमहल टाकवे आठवडी बाजार. आणि हा रस्ता सरळ इकडे बिंबळीकडे जातो. बिंबळी रस्ता आणि रस्ता कुठल्याच गटात नाही. ह्या पण गटात नाही, त्या पण गटात नाही. ही सेपरेट रस्ता आहे. हे आम्हाला काढून देण्यात यावा. जिथं रस्ता पहिला मूळ रस्ता शेत कुठं आहे? हे काय खाली आहे. ह्याला लागून तुमचं शेत आहे? माझ्या नंबर बांधावर शनी आज पोल रवलेले आहेत. मग रस्ता कुठून? अलीकडून आहे का पलीकडून? आता गिरदावर साहेब तहसीलदार मॅडम म्हणते तुमच्या इकडून रस्ता आहे म्हणते. नकाशावर तसं दाखवतंय का? नाही दाखवत. गटात नाहीच ना रस्ता. मग आता काय करणार? सोडून रस्ता दोन्ही तुमचं गटातून रस्ता आहे. तुमचं काय नाव आहे? माझं नाव विकास गोरे आहे. माझी ह्याच रस्त्यावर वरती माझी पोल्ट्री आहे. मी व्यावसायिक आहे आणि माझी जमीन पण आहे वडिलांची. तिथं वडिलांच्या शेतीतच माझी पोल्ट्री आहे. जाण्या येण्यासाठी आता रस्ता नाही. माझे 20-22 टनाचे फीडच्या गाड्या येते. मला सध्या आता रस्ताच नाही. आम्ही काल निवेदन दिलेली, आंदोलन केलेली, त्याचा काहीच परिणाम प्रशासनावर झाला. कोणाला दिले होते निवेदन? तहसीलदार मॅडमला, जिल्हाधिकारी कार्यालय साहेबला. मग आता किती आता शेतकरी आहेत पलीकडं? अर्ध गावात शेतकरी आहे इकडे. हा सेंटर पॉइंटचा ना गावाचा. मग आता जाणार कसं पलीकडे? जाता येत नाही. मॅडमला त्या दिवशी विचारलं तर मॅडम म्हणल्या पर्याय रस्ता दिवाळीपर्यंत बघा. अगर तुमचा आता सध्या पेरणीपुरता पर्याय रस्ता मार्ग सोडा. मग ही कल्ला पर्याय मार्ग सांगितला. अधिकारी काय म्हणले? अगं त्या शिवाला जावा आणि तसं तिकडून या. कोण म्हणलं? हे गिरदावर काल आलत की त्याला मॅडम तिकडून जावा म्हणते ते, तिकडून या मध्ये खाजबी येऊन. शेतकऱ्याला पर्याय हा, तुमचं काय नाव आहे? बाबूराव बुजबुले. कुठं आहे शेत तुमचं? इकडेच वडीच आहे. इथं तलाव होता तर तुम्ही कामाला होता का तलाव? हो, इथं कामाला होतो मी हाताल्यावर. मी काम केले हाताला. कोण केले तळ हे? ह्याच्यात होतं इरिगेशनच्याच आहे. त्याने आम्हाला पगारी केलेली आहे. ते फोडलं कसं आहे आता? आता यांनी कसं बोललं, यांच्या मालकीचं आहे मग, कुठे नोंद नाही मग, ती म्हणून फोडले मग, याची नोंद नाही म्हणून फोडले मग. अशी गावात 10-12 स्थळे आहे ती 72च्या दुष्काळात झालेली. मग प्रत्येक शेतकऱ्यांनी जर फोडले आहे माझ्या शेतात. हो, ते मी फोडू का?
फोडू का ते बी? तुम्ही अधिकारी आहो, तुम्हाला विचारून फोडू का? माझ्या बी शेतात तळ आहे, माझं बी शेत गेले तळ्यात. हा असं सर कसं व्हायचं हो? मग तर झालं पण आमची वाट तर काढून द्या. आम्हाला काय तुमच्या शेतानं तळ्यात. रस्ता काढून द्यावा एवढीच विनंती आहे शासनाला. 33 फुटाचा रस्ता आमचा काढून देण्यात यावा. कारण आमच्या आज दळणवळणाच्या गोष्टी जर बंद झाल्या, समजा आता आम्ही आज नाही केलं तर आमच्या लेकराबाळाने पुढे भविष्यात काय करायचं? आपण आता सध्या जायचं कुठून? पेरणी कशी करायची? खात बी कसं न्यायचं? घरून गावातून कसं जायचं? आता ती 1.5 किलोमीटर शिवाय जाऊन तिकडून यामध्ये तिकडून अशी वाटेल. ही शक्य आहे का नाही? असला आहे सगळा खेळ. काय म्हणले बोला. तिकडे तर शेतकरी कशी येऊ देत आम्हाला आदरती येऊ देतील का? आम्हाला तिकडनं ह्यांना विनंती मागितली होती आम्ही, किंवा गेल्या वर्षी यांनी अडविलं होतं आम्हाला. मग अर्ज दिल्यावर जावा म्हणल्यावर 2-4 महिने सवड दिली यांनी. मग ती सरकारने बी दखल दिली नाही. आता अर्ज देऊन आम्ही थकीत झाला होतो. मग आता ह्यांना त्या दिवशी विनंती मागितली होती, आम्हाला जाऊ द्या, पुढच्या वर्षी जाऊ देऊ नका. पण त्याने ऐकलं नाही. 2 दिवस थांबा म्हणले, मला आडव्या नाही टाकू द्या, मी पाणी काढून दिलं की बंद करतो, 2 वर्ष थांबतो म्हणले. शासनाला जर नाही वाट दिली तर आम्ही सगळे शेतकरी म्हणून आमरण उपोषणाला बसणार आहोत. उपोषणाचा शासनाला आम्ही इशारा दिलेला आहे. नाही दिलं तर आम्ही उपोषणाला बसणार आहोत. काय म्हणले मोजणीचं काय म्हणले तुम्ही? मोजणी पण आम्हाला मान्य नाही. एकच कर्मचारी होता आणि ह्यांचे शिक्षक लोक होते फक्त टेपदार आहे. आणि मोजणी केली कशी फक्त हीच बाजू मेजलेली आहे, 4 बाजू मोजणीच्या मेजलेली नाही त्या. एक साईड मेजलेली आहे फक्त, आणि पूर्ण पाण्यात मोजणी झालेली आहे. बोला काय म्हणता. रस्ता खरोखर इथं होता आणि कुठं होता? पाळूवर होता का खाली होता? नाही, रस्ता ह्याला पाऊलला चिटकून होता आणि ती दलदल पावसाचं पाणी झाल्यामुळे ते रस्ता काय खालून जात नाही, लोक तलावून जात होते. आणि 1972चा हा रस्ता आहे, हे तलाव आहे. त्या तलाव तेव्हापासून आजपर्यंत लोक इथून जातात. काय आज 1-2 दिवसाचा हा विषय नाही, हा परमनंट रस्ता झालेला आहे. आता जायला काय मागणी आहे तुमची? रस्ता पाहिजे, रस्ताच नाही जाण्यासाठी. सगळं अडकले आमचे व्यवहार, सगळा व्यवहार अडकला. जनावर राहण्याच कसलं जायला नाही गेलं शेताकडे. पेरणीच नाही, खात बियाणे न्यायचं कसं आम्ही? खात बी न्यायचं कसं शेतात? आम्ही आमच्या शेतात जायचं कसं आम्ही? आज आम्ही नाही पेरलं तर आमची लेकरबाळ उपाशी मरतील ना. मग जायचं कसं? शासन म्हणतं पर्याय रस्ता, मग त्या शेतकऱ्याने अडवल्यानंतर आम्ही कुठं थांबायचं? समजा आम्ही पर्याय रस्त्याने गेलो, तिकडल्या शेतकऱ्याने आम्हाला अडवलं तर आम्ही कुठं जायचं? कुठं? उद्या ह्या सध्या शेतकऱ्याला रस्ता नाही, ज्यांनी केलंय त्या सध्या शेतकऱ्याला रस्ता नाही. उद्या त्यांना जायचं म्हणलं तर आम्ही वरी अडवू. आमचं वरी जमीन आहे ना, माझ्याच गटात न्यावं लागतं ना. मी बी अडवतो उद्या, मलाच रस्ता नाही तर तुम्हाला काय रस्ता देऊ मी? ते रस्ता म्हणायचे आम्ही ते तुमचा रस्ता बंद करतो, हाही रस्ता बंद करतो, आम्ही तुम्हाला येऊ देत नाही म्हणते ते. हो, आम्ही चाऱ्या काढून आम्ही त्यांना कशाला रस्ता करू देऊ? ते कुठून येतात? ते आता आमच्याच रस्त्यात नाही येलेत ना. आता कुठे त्यांना वाट आहे? आता उद्या आम्ही बंद करणार, सगळंच खांदून टाकणार. उद्या JCB लावून मी माझा रस्ता सगळा खांदून टाकणार. मला बी येतंय ना. मी बी वरल्या गटातला शेतकरी, गट नंबर माझा 3 आहे, ही 2 नंबर गट आहे. माझ्या वरल्या गटात यावं लागलं. धाराशिव रस्ता आहे म्हणता का नाही? तुम्ही काय म्हणता का नाही इथं रस्ता आहे? मग इथं नाही रस्ता तर पुढे बी नाही ना रस्ता. मग तुम्ही इथला बंद केला ना, मग माझं मी बी बंद करणार ना. आता काय मागणी आहे मग? आता मला रस्ताच पाहिजे. नाही दिलं तर? नाही दिलं तर सांगितलं की आमरण उपोषण करणार आहे मी. बघा, मेडशिंगा गावातले शेतकरी जे आहेत नाही, त्यांची शेती आहे पलीकडं, आणि ही गट नंबर 2 आहे. आता इथं श्री ज्ञानेश्वर रावसाहेब सूर्यवंशी हे शेतकऱ्याचं नाव आहे, बरोबर आहे का? ह्या शेतकऱ्याचं नाव आहे. आणि त्या इथं तलाव होता, तो तलाव त्या शेतकऱ्यांनी फोडलेला आहे. पण अधिकृत फोडला का अनधिकृत फोडला? प्रकरणाची दुसरी बाजू सुद्धा दाखवतोय, दूध का दूध पाणी का पाणी. आणखीन बोलायचं का काय कोणाला? इकडे दाखवा कॅमेरा. इथं जमलेले आहेत शेतकरी. आणखीन तुमची काय समस्या आहे का? माझ्या पोल्ट्रीमध्ये आज 14 लाखाचं खाद्य येऊन पडलंय. पक्ष्याला वाट नसल्यामुळे पक्षी आणून आम्ही त्या खाद्यामध्ये आळ्या व्हायला लागल्या त्या. मग आता हे नुकसान कोण भरपाई करणार आहे? माझी 14 लाखाचं फेड आहे माझ्या शेडमध्ये पडून. बोला काय म्हणले तुम्ही? ते गिरदाळ साहेब काय म्हणतात, हे कले जे शेतकरी आहेत त्यांच्या मोजण्या भरा, आणि ही मोजून ह्यांचे जे गट हितकोर आलाय त्यांनाही भरायला लावा. तुमचा रस्ता हुडकून घ्या तुम्ही. ह्यांना आपण मोजणी कशी भरा म्हणणार? हे केव्हा भरणार मोजणी? आता ते आपलं ऐकणार. काय म्हणले? 30,000कडे आम्हाला म्हणतात पैसे भरून घ्या त्यांच्याकडून मोजणी करून. हा, मग आम्ही सांगायला गेल्यावर ते आमचं ऐकतील का? त्यांचं मोजणी भरायची का नाही भरायची का किंवा काय करायची ती? आम्ही कोण त्याचं पैसे पट्टी करून आम्ही पैसे भरा म्हणतात. बरं, पट्टी करून आम्ही त्यांचं पैसे भरलं तर त्यांनी मान्य करावी लागेल का मोजणी? ती शेतकऱ्यांना माझं राहण्यात मोजायचं नाही म्हणल्यावर आम्ही कसं मोजणार आहोत त्यांचं?
उद्या जर समजा शेतकऱ्याने आम्ही पट्टी भरली आणि उद्या त्यांनी नाहीच रान सोडल्यावर नाही वाजू दिल्यावर काय करणार सांगा तुम्ही? आमचे पैसे म्हणून वाया समजा आम्हाला गरज आहे म्हणून आम्ही भरलं वरी पैसे भरले आम्ही वाट करून घेतली समजा आणि अडवल्यानंतर काल आम्ही या शेतकऱ्याला विचारलं बाबा आम्हाला पाऊल वाट फक्त करून द्यायचं तर ती शेतकरी म्हणला माझ्या या पोलच्या आतचा द्यायचं नाही मला. मग सांगा आता आम्ही कसं जायचं? आणि 33 फुटाचा रस्ता आहे. आमच्या एवढ्या 600 33 फुटाला मेडसिंगा ते धाराशिव रस्ता हा 33 फुटाचा सरकारी रस्ता आहे. त्याच्यामुळे कुणाच्या तिकडे जायचं याच्या संबंधीच्या नाही. पण शासन ही मोठा रस्ता आहे. निजामकालीन रस्ता म्हणते ते आमच्या आजोबा पंजोबा, कारण हा रस्ता धाराशिव लातूर निजामकालीन रस्ता आहे 81 82 84 हा रस्त्याचा ग्रामीण रस्त्यावर नंबर आहे याचा. वैषम्य आधी ते खाली इथे निर्गुणवादी ह्या इथं खाली आणि निर्गुणीच्या पलकून रस्ता होता. पण ते काहीच आता कुठंच काही उठून नाही. तिकडे त्यांचा दगड तिकडे गेला तिकडे दगड इकडे आला मग आता आम्हाला रस्ता कुठे ठुलाय का नाही कोणाला आमची कुणाविषयी तक्रार नाही आम्हाला रस्ता द्यावा. नसेल तर आम्ही फुटाचा रस्ता कुणाला आहे. जाऊ देत नाही. शासनाचा रस्ता आहे त्याच्यामुळे तहसीलदारनं मोजावा लागतो. ती शेतकऱ्यांना पैसे भरून मोजून काढून द्यायचा संबंध नाही. शेतकऱ्यांना भरून तहसीलवाल्यांनी इकडे या. इकडे 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 कॅमेरा आपला. हा शासनाचा रस्ता आहे. 33 फुटाचा रस्ता आहे मेडसिंगा ते धाराशिव. त्याच्यामुळे हे तहसीलदारनी मोजून द्यायचा असतो. हे काय शेतकऱ्यांनी हिकाल्या शेतकऱ्यांनी तिकडल्या शेतकऱ्यांनी नाही कोणावर मेहरबानगी नाही. ही शासनाचा रस्ता आहे त्याच्यामुळे 33 फुटाचा रस्ता हा तहसीलनं काढून द्यायला पाहिजे. ते तहसीलनं काढून ह्याचा मोजा त्याचा मोजा काय लावलं? ही म्हणजे अधिकाऱ्याच्या शासनाचा महसूल मंत्री काय म्हणतोय वासियांचे 5 रस्ते करा दुरुस्त करा ही करा काढून द्या. पण इथल्या अधिकारी यांनी ते कागदावर रंगवून प्रत्यक्षात एक बी करती नाही त्यांची. मग आता काय करणार तुम्ही? आता काय करायचं? अजून तक्रारी करून पुन्हा उपोषणाचा मार्ग अवलंबायचा. बघा ग्रामस्थाचे नागरिकाची शेतकऱ्याची तक्रार मी तुम्हाला दाखवलेली आहे. त्यांनी बऱ्याच तक्रारी दिल्यात. 9/8/2024 पासून ते तक्रार देतात कार्यालयाला. पण आता त्यांचं काय म्हणणं आहे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. त्यांना शेताला जाण्यासाठी रस्ता नाही. मेडसिंगाचे शेतकरी जुना रस्ता आहे नकाशावर सुद्धा रस्ता दाखवला जातो. मात्र ते मोजणी केल्याशिवाय कळणार नाही. ते हद्द कुठपर्यंत येणार आहे ती प्रशासकीय बाब झाली. शेतकऱ्या सुद्धा म्हणणं आहे की आम्हाला रस्ता मिळाला पाहिजे. सध्या शेतकरी अडचणीत आहेत. पेरणीचे दिवस आहेत. त्याला जायला यायला रस्ता नाही. शेतकऱ्याची मागणी आहे रास्त मागणी आहे. पण हा जो तलाव आहे हा 1972ला तलाव झाला होता आणि तो तलाव कोणी केला? प्रशासनानं नेमकं त्यावेळेस कोण होतं? इथं पाणी पुरवठ्याची विहीर होती बोर होतं असं शेतकऱ्यांनी सांगितलंय आपल्याला. आणि तशी मागणी पण केली आहे शेतकऱ्यांनी की संबंधितावर नुकसान केलं म्हणून कारवाई करा. आता त्यांनी मागणी केली त्यांची प्रतिक्रिया मी तुम्हाला दाखवली. मात्र प्रकरणाची दुसरी बाजू म्हणजे हे जे शेतकरी आहेत ज्या शेतामध्ये जे खरेदीदार आहेत ज्यांच्या शेतामध्ये हा तलाव आहे आणि तो त्यांनी फोडलाय. नेमकं कसा फोडला? अधिकृत फोडला का अनधिकृत फोडला? हेच शेतकरी आहेत ते. त्यांचं नाव आहे ज्ञानेश्वर रावसाहेब सूर्यवंशी. बरोबर आहे का नाव तुमचं? ज्ञानेश्वर रावसाहेब सूर्यवंशी. तुम्हीच आहेत ना? हो मीच आहे. बरं. आता जिथं उभारलो आपण इथं तलावाची पळ होती. हे 1972ला तलाव झाला होता असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे. त्यांनी लेखी पण दिले तक्रारी आणि त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही तलाव फोडलाय आणि त्यांना जायला रस्ता नाही वरी. तलाव फोडलाच नाही मी. बांधारा फोडला. इथला बांध होता तो माझ्या शेतात मी विकत घेतलेल्या मालकीचा होता. शासनाच्या ताब्यातला नाही. शासनाने ह्याला कुठलाही मोबदला दिलेला नाही. मी कोर्ट कमिशन कडून मोजणी केली. कोर्ट कमिशननं येऊन मोजणी दिली. सगळ्या शेतकऱ्याला नोटिसा दिल्या. सगळ्या शेतकऱ्याला एकदा नाही 5 वेळेस नोटीस दिली. ग्रामपंचायत सगळ्यात नोटिसा आल्या. सगळ्यांनी हजर तिथं कोणा झालं कोण आलंच नाही. मोजणी झाली. मोजणी झाल्यानंतर इथं सरपंच ग्रामसेवक पोलीस स्टेशन बिंबळीची गाडी होती. मंडळ अधिकारी इथं आलेले होते. SP ऑफिसचं लेटर होतं आणि स्वतः येऊन त्यांनी मोजणी केली. या ठिकाणी आल्यानंतर इथल्या गावच्या सरपंचांनी प्रश्न विचारला मोजणीदाराला, जर ह्यांचं रान तिथवर निघालं तर 33 फुटाचा जिल्हा मार्ग कुठं आहे? त्या शेतकऱ्यांनी काय करायचं? त्याच्यानंतर त्यांनी 4 गट सरपंचासाठी सोबत घेऊन मोजले. 4 गटाचं बरोबर निघून 33 फूट एक्स्ट्रा रान निघालं. त्यांनी म्हणले हा रस्ता 33 फुटाचा हित आहे. पण माझं काम नाही. मग पुन्हा हे काल ग्रामस्थ सगळे तहसीलदाराकडे गेले होते. तहसीलदारांनी मोजणी ऑफिसला पत्र ह्यांच्या हातात दिले आणि काल मंडल अधिकारी आणि तलाठी इथं येऊन पंचनामा केला. मी वाट अडवलेली नाही. माझं म्हणणं फक्त आहे जाताना चिखल होते तर ट्रॅक्टर आणू नका. ट्रॅक्टरचं त्यांनी त्यांच्या मोटरसायकलवर मोजलं अंतर. काही थोडंसं अंतर जास्त होतंय 1-अर्धा किलोमीटरला कमी. मग सगळी वाहनं तिकडून जावी. मी इथून वाट अडवलेलीच नाही. सगळे शेतकरी जातात. सगळ्या शेतकऱ्याच्या मोटरसायकली चाललेत तुम्हाला दिसायला लागले. सगळे इथून जातात. मी अडवलेलं नाही.
आणि जर ह्यांचंच म्हणणं असेल अडवलं तर मग मी कशाला सहानुभूती दाखवू. आणि ह्यांनी 30 ऑगस्टला ह्यांनी लिहून दिलं मला, मार्चपर्यंत आम्हाला वाट द्या, मार्चपर्यंत आम्ही रस्ता काढून घेतो, त्याच्यानंतर तुमच्या क्षेत्रातला रस्ता बंद करावा मार्च नंतर. मी मे पर्यंत थांबलो आणि मी रस्ता मग चालू केलं काम, तरी बी मी वाट अडवलेली नाही. काल गिरदावर आल्यानंतर म्हणलं मी जाऊ देतो, मी अडवत नाही. ह्यांनी मला माझ्यावर ॲक्शन घेण्यापेक्षा 33 फूट कुठं आहे जिल्हा मार्ग ती काढावा, आणि मी बी त्यांच्या सोबत आहे, मी बी येतो. त्यांनी उपोषणाला बसले तर मी बी उपोषणाला बसतो. 33 फूट कुठं आहे हे काढावं, माझ्या क्षेत्रातून नाही. हे कोर्टानं मोजणी करून दिली आणि कोर्ट कमिशन कडून मोजणी झाली. तलावाची नोंद नाही कुठं? कशातच नाही, कुठंच तलाव नाही. होता का बांध होता? बांध होता, बंधारा होता, बांध. तुम्ही कधी शेत घेतलेलं आहे? मी 2011ला घेतलं. म्हणजे त्याच्यापूर्वी कोणाच होतं शेत? हे रणदिवेचं होतं. हे पूर्वीपासून लोक ह्या तलावावरून जातात असं म्हणणं होतं. पाळू तलाव आहे म्हणणं त्यांचं ते. हो, ते म्हणतात ते बरोबर. त्यांनी मला एवढी चिठी आणावी, हे तलाव होता, चिठी आणली तर मी जसं होतं तसं पुन्हा करून देतो. आता ते तुम्ही तिथे खोटं पण रवले, ते क्रॉस रवले. मी नाही रवले, ते कोर्ट कमिशनच्या मोजणीच्या ऑफिसच्या लोकांनी असं नंबर 1 सरळ आहे ते वाकडा झाला नाही असं नाही, त्यांचं अजिबात म्हणणं नाही सरळ. आहे. त्यांचं म्हणणं आहे. त्यांना दाखवा म्हणावं सरळ आहे का वाकडा आहे ते. आणि त्यांचं म्हणणं आहे ना, त्यांनी का वाकडे चालले ती, त्यांनी 33 फूट कुठं आहे ती मोजून घ्यावं त्यांचं. आणि माझ्या क्षेत्रात जर 33 फुटाची वाट आली, माझ्या अर्ध्या शेतातून येऊ द्या, वाट मी देतो, माझं काहीच म्हणणं नाही. पण जिथं वाट आहे कोणाकडं, त्यांनी ती वाट काढावी आणि ती सोडावी. की लोक चुकीच्या पद्धतीने भांडायलेत. शासन त्याला बजेट टाकतंय, बजेट देतंय, आणि हा जिल्हा मार्ग आहे, सिद्धाई मंगल कार्यालयापासून जो निघतो तो डायरेक्ट लातूर जातो, जिल्हा मार्ग आहे हा. ह्यांनी काढावं की. उगं हिथं वेगळ्या पद्धतीने भांडणं आम्हाला हे करण्यापेक्षा रस्ता 33 फुटाचा काढा की. ती कोण खातंय, कोणाच्या ताब्यात आहे, मी कशाला नाव सांगू, तुम्हीच काढा की. म्हणजे तुमचे काय तुमच्यावर जे आक्षेप केले, आरोप केले ते मग खोटे आहेत का ते? कोर्टानंच मोजणी करून दिली, मी खरं का खोटं कशाला म्हणू. मी कुठं मोजलं? तुम्ही आता तुमच्या शेतात कुठून येताय? मी इथूनच जातो. हे काय माझी गाडी इथूनच चालली आता. हाच आणि सगळे वरून शेतकरी येता म्हणतात इथून काय जातात. शेतकरी? काय वेळेला जातो, काय वेळेला येतो. त्यांचं म्हणणं आहे की आता आम्ही उद्या बंद करू तिकडचं. ती त्यांची इच्छा. ती जर सरकारी रस्ता नसेल तर त्यांनी खांदावा. मी कुठं काय म्हणालोय. आणि तो जर 82चा रस्ता सरकारी असेल तर त्यांनी खांदायचं का न खांदायचं शासन बघल. मी कशाला काय म्हणू. तुमचं काय म्हणणं आहे आता? हे जे लोक येऊन तक्रारी केल्या तुमच्या विरोधात, तुमच्यावर कारवाई करा म्हणतात. 19 पासून इथं पाणी पुरवठे तुमचं काय अर्ज आहे? माझे ह्या मोजणीचे माझ्या शेतातून यांनी वाट केलेली आहे. 33 फुटाची वाट काढावी. तहसीलदारला आहेत, कलेक्टरला आहेत, जिल्हा परिषदला आहेत, शिवोला आहेत, बांधकाम समितीला आहेत, सगळ्याला आहे. आणि मेडशिंग्यामध्ये जेवढे तलाव झालेत त्या सगळ्या तलावाचं कोण्या शेतकऱ्याला किती मोबदला मिळाला सगळं रेकॉर्ड माझ्यापाशी आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर मी सगळंच रेकॉर्ड. इथं पाणी पुरवठ्याची विहीर होती म्हणते, तर एक बोर पण काहीच होतं. नव्हतं. असलं तर रेकॉर्ड त्यांनी दाखवावं. त्यांनी शेतकऱ्याची जे आता इथं म्हणतात की इथं पाणी पुरवठ्याची विहीर होती. पहिल्यांदा तर एखाद्या शेतकऱ्याच्या वैयक्तिक शेतामध्ये तुम्हाला काय काम करायचं असलं तर त्याची संमती घ्यावी लागते. त्या विहीर करणाऱ्यांनाच तुम्ही प्रश्न विचारा, त्यांची चौकशी लावा की त्यांना बजेट किती आलं, त्यांनी किती वापरलं, त्या शेतकऱ्याची संमती घेतली होती का, कुणाच्या सहीनं झालं. पहिल्यांदा त्या अधिकाऱ्यांची, ते सरपंच असतील किंवा ते जे सदस्य असतील त्या ग्रामपंचायतचे त्यावेळेसची, त्यांची चौकशी लावावी. जर त्यांनी म्हणत असतील की इथं पाणी पुरवठ्याची विहीर आम्ही केली होती ग्रामपंचायतनं, तर ज्याच्या शेतात त्यांनी केली विहीर त्याची संमती घेतली होती का हे विचारावं. आणि केली होती तर त्या विहिरीचे पुरावे दाखवावे त्यांनी. जर काय मागणी आता? माझी मागणी एक आहे, जिथून सरकारी रस्ता आहे तो रस्ता काढावा. तो रस्ता काढल्यानंतर शासनानं बजेट नाही दिलं तर ह्या सगळ्या शेतकऱ्यासोबत माझी तयारी आहे खर्च करून ती रस्ता तयार करायला. हे मला साथ देत नसतील तर ही तर माझ्या कोर्टानं दिलेलं माझं क्षेत्र आहे. मी इथून बंद करणार, जिथून असेल तिथून त्यांनी काढावं मग सगळ्यांनी. बघा, मेडशिंगा गावातले शेतकरी आणि शेतकऱ्यांनी दिलेले हे अर्ज. आणि काय म्हणले? हे 72च्या दुष्काळामध्ये केलेलं बंधारा असं ह्यांचं म्हणणं आहे. असं मिडशिंग्यातले किती फुटले तर ते बी चौकशी तुम्ही करा. आणि सर आता तुमच्याच बातमीमध्ये जसं लोकांनी त्यांचे मत व्यक्त केले, इथं एकतर आमचं शेतामध्ये एकच घर आहे. आमच्या इथं वारकरी शिक्षण संस्था, लहान लहान विद्यार्थी राहतात. जे तुमच्याच बातमीमध्ये आता यांचं बोलणं आले की आम्ही यांना अडवणार, यांना इथून रस्ता नाही देणार, तिथून देणार, म्हणजे एक गावगुंडांचं इथं एक राजकारण करून धमकी वजा आम्हाला त्रास देण्याचं काम या गावामध्ये होते. आणि आम्ही तुमचीच बातमी पुरावा म्हणून पोलीस स्टेशनला देणार. जर आमच्या जीवितास किंवा मालमत्तेस
काही हानी झाल्यास हे लोक त्यास जिम्मेदारी असतील याची तुम्ही सुद्धा नोंद घ्यावी. रस्ता झाला तहसीलदारला आम्ही अर्ज दिलता. त्या तहसीलदारच्या अर्जानं आम्हाला फक्त आमचा 33 फुटाचा रस्ता काढून द्या म्हणलं. अजूनपर्यंत 6 महिने 9 महिने झाले, अजून तहसीलदारांना ते कुठला अधिकारी सुद्धा आला नाही. महसूल मंत्री गुंडगिरी करता म्हणून गावातले लोक असं म्हणणं आहे त्यांचं. गुंडगिरी केल्यावर राहिले असते का इथं? गुंडगिरी केल्यावर हे राहिले असते का गावात? का पळून गेले असते का आतापर्यंत? गुंडेगिरी नाही, आमचे उलट ह्यांना सहकार्य असते, ह्यांच्या सप्त्याला सहकार्य असते, ह्यांचं आमच्या गावातल्या सप्त्याला सहकार्य असते. ह्यांचे कीर्तन असतात आमच्या गावात, प्रत्येक सप्त्यात एक कीर्तन ह्यांचं असते, ह्यांची मुलं असतात आमच्या कीर्तनात. म्हणजे कुणाकाला सहकार्य, कुठली गुंडेगिरी वगैरे काय नाही. आता ही म्हणाले ही गाव गुंडाचा मुलगा म्हणतो की असं माऊली महाराजा मुलगा म्हणतो की हे गाव गुंडाचा आहे. गावात पण तिथं खाऊ घालते ती गावातली. गावातल्या लोकांच्या पंक्ती आहेत, चहा पाण्याचे आहेत, समधी सुविधा आहे, नाश्त्याच्या आहेत, त्या सगळ्या आहेत, व्यवस्थित आहे. काय त्यांचं अधिक काय वैर नाही त्यांचं आमचं काय सुद्धा. त्या वाटमुळे लागलंय, नाही तर काय. बघा काय म्हणणं आहे लोकांचं बघूया आपण. आणखी पण लोक आले तिथे बघूया, थेट त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया आपण. नेमकं या प्रकरणामध्ये ग्रामस्थांचं काय म्हणणं आहे, गावकरी काय म्हणतात, काय प्रकार आहे ते आपलं गाव गुंडा आहे का आपलं गाव? नाही ह्यांचं कीर्तन असते का नाही सांगते मीडिया कीर्तन असते यांचं महाराजांचं, असते का नाही? आणि दरवर्षीचं कीर्तन असते महाराजांचं. महाराजाच्या मुलाचं म्हणणं आहे की लोक गावातली गुंडगिरी करतात, धोका आहे, त्यांची एकटी शाळा असते तिथं. त्यांची मुलं वगैरे आमच्या बातमीचा पुरावा दाखवून पोलीस स्टेशनला देऊ असं त्यांचं म्हणणं आहे. नाही गुंडगिरी करतात लोक इथले असं त्यांचं शेतकरी म्हणतात. आपला मी जे वैयक्तिक आहे ते आपण संप्रदायामध्ये सप्ताह आपण पुढे होऊन करतो, पण त्यावेळेस त्यांची मुलं असतात आणि ते आपल्याकडून मुलाचं असेल किंवा त्यांचं वैयक्तिक मानधन ते घेतलेलं नाही, त्यांचं वैयक्तिक त्यांच्यामध्ये ते आपलं त्यांची मुलं आहेत, एक पकवाज वाजना ज्ञानेश्वर आहेत, त्यांना आपण थोडं मानधन देतो कारण ते बाहेरचे आहेत म्हणून देतो. तेवढं काय म्हणजे 3000 रुपये त्यांना असते. गावाबद्दल असं काय मत आहे? तेवढं आपण काय सांगू शकतो आपल्या वयामानाला, म्हणजे बाबा गुंड आपणच कुणासंग भांडण करीत नाही. आपण गुंडगिरी जर केली असती तर यांच्या गावात कीर्तन झाली असती का? गुंडगिरी नाही कुणाची आमची, नाही आमची तर कुणाची गुंडगिरी नाही. गावातली का तुझी एकट्याची नाही. आपल्या आपल्या संप्रदायामध्ये हा असं मान. ह्या लोकांपासून त्यांचं जर नुकसान होऊ शकतं, धोका आहे त्यांना असं त्यांचं म्हणणं आहे. आम्ही इकडे किती शेतकरी होतो आज? 600-700 शेतकरी आहेत सांप्रदायिक आता त्यांच्या जे वैयक्तिक आहे. आता हा विषय रस्त्याचा, हा विषय सगळा गावचा आहे आणि जे त्यांचा जे वैयक्तिक आहे त्यांनी त्यांच्या कोर्टानुसार त्यांनी केलेलं आहे बाबा ते प्रकरण. मग ह्याच्यामध्ये आता ते वादावादी निर्माण व्हायला लागले ना, त्याच्यामुळे आता आपण तेवढं काय सांगू शकतो त्यांना आता इथून पुढे धोका होऊ शकते का नाही. मागून तर त्यांना कुठला आमच्या गावातून पासून धोका झालेला नाही किंवा कधीच नाही आजपासून. काय नाव तुमचं? अजित शिंदे. आता जे मी बोललो आणि हे सगळेजण मुद्दा उचलून धरतायत की गुंडाचा असा त्रास हे ते, मी याच्या आधी आम्हाला त्रास झाला असं बोललेलोच नाही. आणि जे म्हणतात की शेतात उभारू नको हे असं मी बोललो. सुरुवात काय झालेली की आम्ही कुणालाही न अडवता फक्त शेतामध्ये काम सुरू केलं होतं, तर काही लोकांनी गावात चौकात उभा राहून म्हणा काय म्हणा की मोठ्या मोठ्याने बोलायला चालू केलं की आम्ही खाली रस्ता खांदतो, वरी खांदतो, ह्या कुठून जातात बघतो, आणि असं बोलणं चालू केलं की आम्हाला इथं अडवणार तिथं अडवणार, पाठीमागं का समोर असं पाठीमागं. पण जे तिथं ऐकणारे लोक होते त्यांनी संशय सांगितलं. त्यांना. संशय म्हणजे मी नाव घेतलेलं नाही आणखीन कुणाचंही, मी कुणाचंही नाव घेतलेलं नाही की हा बोलला म्हणून. मला फक्त गावातील लोकांनी सांगितलं की बोलत होते, मी आणखीनही कोणाचं नाव घेतलेलं नाही. मग मी असं म्हणणं आहे की असं म्हणजे काय झालं तर हे बातमीचा पुरावा दाखव म्हणतो. माझं हे म्हणणं आहे की ह्याच्या आधी आम्हाला त्रास झालेला नाही किंवा त्यांचं गावाचं आमचं गावाला सहकार्य होतं किंवा गावाचंही आम्हाला सहकार्य होतं. पण हे ज्यावेळेस असं बोलणं कानावर येतं, वाद समोर आला, हो रस्त्याचा वाद समोर आला, त्याच्यानंतर हे बोलणं कानावर आलं, तर ही साहजिक गोष्ट आहे, कोणालाही वाटणार आहे. आपण एकटे आहोत, बाहेर गावचे आलोत, गावामध्ये जर अशी चर्चा चालू आहे की तुम्हाला इथं अडू तिथं अडू, तर मनात भीती वाटणं हे साहजिक आहे का नाही. तुम्ही लोक ग्रामस्थ सुद्धा म्हणणं आहे की तसा काही प्रकार नाही, तुम्हाला ते सहकार्य करतात, तुम्ही पण त्यांना करताय. हो, सहकार्याच्या सांप्रदायिक पद्धतीनं सहकार्य एकमेकाला करतोय असं त्यांचं पण म्हणणं आहे. सहकार्याच्या भावनेचं हे गावाची हे माझी तक्रार काय नाही किंवा त्यांची माझ्याबद्दल असेल तर त्यांनी सांगावी. पण मी जो विषय बोललो तर तो विषय हा होता की जे माझ्या कानावर आलं की यांना इथं अडवणार, आम्ही तिथं अडवणार. बघा आता 100 चमचे काय घेऊन सांगतील तुम्हाला कोण काय म्हणलं, कोणी शिवाय दिल्या. 2011 झाले आज ताज आहेत. त्यांनी बी म्हणावं गावातला एकही माणूस यांना कधी वाकडं बोललाय किंवा उलट बोललाय, कोणी त्रास दिलाय का? कोण म्हणलं का काय एवढा तला बोलला, कोणी येऊन बोललं का नाही.
गाव अजून बी ऍक्शन मूडवर नाही लोक यांना काय आज आमची जायची परिस्थिती अजून बी आम्ही यांना महाराजच म्हणतो कधी अजून वाकडं बोललेलं नाही. आज मला सांगा एक गुंड गुंड म्हणतात म्हणल्यावर आम्ही गुंडाव का शेतकरी का गुंडाव सांगा तुम्ही. आम्ही काय ह्यांच्या बांधायचं आमचं चोरलंय म्हणून आम्ही काय ह्यांच्याकडे आलेलो नाही. आमची वाट बंद झाली म्हणून आम्ही यांच्याकडे आलोय. आता शासनाने बी आमची काय ऍक्शन घेतली नाही. मग आम्ही काय समजायचं सांगा तुम्ही. शासन बी मॅनेज आहे का म्हणायचं आम्ही. काय म्हणले? किशोरजी, आता तुम्हीच बोललात की ह्यांना कोणच गावातलं बोललेलं नाही. मला सांगा, महाराजांना काम करताना आडवून आडूतूर बोलून शिवाय दिल्या का नाही भारत शिंदेनी? भारत शिंदेनी 10 वर्ष झाली त्याला शिवाय देऊन. त्याचं काय रोजच आम्ही यायचं का तुमच्या आम्ही काय करायचं. दिले नव्हते, फक्त एक तलाव फोडाले होते त्यावेळेस त्यांना फक्त म्हणले तलाव फोडू नका, माझी जमीन वाहून जाईल खाली, एवढाच मुद्दा त्यांनी बोलले होते. शिव्या वगैरे दिलेल्या नाहीत. आता माझ्याकडे किशोर हे जे बोलायलेत किशोर साळुंखे ह्यांच्या घरचं लग्न मंदिरावर होतं. मग ह्यांनी म्हणले प्रतिष्ठित लोक यालेत म्हणल्यावर मी त्या वाटावरचे फक्त खड्डे बुजायला होतो. मी फोडायचा माझा विषय नव्हता त्यावेळेस. माझं कोर्ट मॅटर सुद्धा नव्हतं. मी खड्डं बुजवायला लागल्यानंतर त्यांनी आले मला आरं तुरं काही बोलले. मी JCB बंद केला. ह्यांना म्हणलं दुसरा रस्ता कुठून तरी वापरा, जर आली वाहनं येऊ द्या, नाहीतर दुसरा रस्ता वापरा. आणि त्याच दिवशी मी जाऊन वकील दिला आणि कोर्ट मॅटर केलं आणि कोर्टाची मोजणी आणली आणि कोर्ट कमिशननं मला मोजून दिलं. त्याच्यानंतर आता 33 फुटाचा रस्ता माझ्याकडे निघू द्या, माझी तयारी आहे. आणि माझ्याकडे नसेल, कोणाकडे असेल तर आमचं म्हणणं एवढंच तिथून होतं काढू की द्या. तुम्हाला भराव फोडायचा असेल तर तुम्ही डायरेक्ट भरावात नळ्या टाकून द्या, एकाएकी तळ फुडू नका, एवढाच आमचा विषय होता. बाकी काय असं नव्हतं. केलंय का सांगा की जसं तुमचं म्हणणं. एकाएकी तळ फुडल्यावर माझी जमीन वाहून जाईल ना, म्हणून मी ह्यांना अडविलं. तुम्हाला फोडायचं सुद्धा तर उन्हाळ्यात नळ्या पिळ्या टाकून तुम्ही फोडायचं होतं ना. पावसाळ्यातच तुम्ही कसं फोडतो मग? खालची जमीन राहतील काय की तळ फुटल्यावर पाण्यानं? तुम्ही सांगा ना, तसं केलंय का? इथं त्या भरावामुळं आमचं जवळजवळ 4 एकर क्षेत्र पडीक राहत होतं. मग त्यांनी सांगावं की हे आमचं एवढं 4 एकर पडीक राहत होतं आणि त्यांना कुठल्या त्याच्यामुळे त्यांच्या शेताला त्रास झालाय का, जे आम्ही आमच्या पडीक आणि क्षेत्र वाहित आता नाळ्या करण्याबद्दल? टाकल्या त्या साहेब, त्यांचं काय नुकसान झाले सांगावं. आताच्या नुकसानीचा विषय बोलत नाही आम्ही. 10 वर्षापूर्वीचा विषय सांगत आहे मी तुम्हाला. 10 वर्षापूर्वीचा विषय सांगत आहे. नाही, आमच्यामुळे तुमचं काही एक थोडं नुकसान झालंय, कधी सांगावं तुम्ही? यांना आम्ही उन्हाळ्यात सांगत होतो की बाबा तुम्ही उन्हाळ्यात काही करायचं ती करा तलावाला, पावसाळ्यात काय करणार आहे ती काय बी सांगत बसलेली आपल्याला वाटलं. असा अन्याय करू नये. बघा, इथं बेडशिका गावामध्ये शेतकऱ्याच्या तक्रारी होत्या. त्या तक्रारीच्या अनुषंगाने मी इथं आलो होतो. या भागामध्ये इथं हा तलाव आहे. तलाव होता म्हणतात, हे शेतकरी म्हणतात तिथं काय नव्हतं. नेमकं शेतकऱ्याचं काय म्हणणं आहे आणि गावकऱ्याचं काय म्हणणं आहे, प्रकरणाच्या सगळ्या बाजू दाखवतो मी तुम्हाला. दूध का दूध, पाणी का पाणी. काय वाटलं तुम्हाला? मेडसिंगा या ठिकाणचे शेतकरी जे आहेत, शेतकऱ्यांनी दिलेली तक्रार आणि त्या तक्रारीच्या अनुषंगानं ही केलेली बातमी, यावर तुम्हाला काय वाटते? असे वेगळे विषय, वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर दिलेला नंबर आहे, त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता. आणि आमचं जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. असे वेगळे विषय असतील तर खाली मला स्क्रीनवर नंबर आहे, त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता. कॅमेरामॅन जावेद शेख सोबत मी हुकमत मुलानी, मेडसिंगा, तालुका जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव. गावठाण येतो आपण आता सध्या एक मध्ये पूर्व पश्चिम कोणते? ही पूर्व ही पहिली गाव पहिली पूर्व पश्चिम खंडूची बाजू आपल्याकडे, खंडूची बाजू आपल्याकडे. आता दाखवा. गट नंबर 2 आहे म्हणजे आता आपण उभारलेलं 1 मध्ये उभारलेलो आता सध्या. तुम्ही असा बरोबर 1 मध्ये. हॅलो, हा 2, हा 3, हा रस्ता. असं ना कशा करा रस्ता असा आहे का? मेडसिंगा ते धाराशिव जुना बत्तीस. गावठाण साहेब, ही रस्ता असा गेला हो का. आता कुठे ठिकाणी उभा आपण गावठाण इथून इकडे गावठाण दाखवा असं. त्या कोपऱ्यात थांबवा. आणि हा जो रस्ता आहे, धाराशिव रस्ता, हा धाराशिव रस्ता डायरेक्ट मिरशिंगा ते धाराशिव गेला. मिरसिंगा ते धाराशिव. ग्रामीण रस्ते 82-84 धाराशिव. ते आपलं सिद्धाई मंगल कार्यालय का साहेब, तिथं निघते बघा रस्ता. हा
हे मधला रस्ता आमचा जुना धाराशिव रस्ता ही इथून सरळ पुढे बिंबळीला जातो रस्ता पुढचा भाग आमच्या गाव सांजेचा शिव सांजेची हे आठवडा बाजार जुना रस्ता होता रोमाच्या पाठीमागे रोमाच्या पाठीमागे बरोबर निघतो हा रस्ता हा रस्ता आणि हा रस्ता सरळ खाली इकडे बिंबळीला जातो बायपास आहे ना आपला ग्रामीण धाराशिव रस्ता हा. एक बोलला सिद्धाई मंगल करायला आहे ना बायपासचं तिथं निघता रस्ता ठीक आहे हिकल्या बाजून रस्ता नाही का ते आमच्यातला रस्ता ही मेडसिंगाचा रस्ता गेलेला याला ग्रामीण रेल्वे रस्ते- ट्रॅकचं काम चालू आहे रेल्वे ट्रॅक ह्याच रस्त्यावर आहे आपल्या इथे. ही रेल्वे ट्रॅकच आहे चला ठीक आहे ग्रामीण रस्ते 82-84 रस्त्याचा नंबर आहे बाकीच्या आता शेतकऱ्याला आता त्या ह्याच्यापेक्षा तिथले शेतकरी जास्त आहेत शेतकरी जास्त आहेत तळ्यात गाव आजच करतो उद्याच करतो रस्ता तुम्हाला जाऊ देतो पोलीस बंदोबस्त आणला कोणी दखल केली घेतली नाही मोजणी नीट झालेली नाही मोजणी मान्य नाही साहेब ही पाणी ही सगळं काढा स्प्रिंग मध्ये पडलेलं रस्त्याचं बरोबर ह्यांची पोलं रवण्याची पद्धत बाबा तिथं नंबर दगड आहे तिकडल्या शेतकऱ्याला हापसा म्हणजे बाउंड्री आहे तिकून असाच पोल आला असाच पोल आणि हो इकडे असा तिरका घुसला ती समोर दिसतं का ते रस्ता शेतकऱ्याचा नंबर दगड आहे इथे शेतकरी दगड आहे ना ती नंबराची शेतकऱ्याची तिथून अलीकडे रस्ता आहे ही जी जोड पोल रवलाय का तिथवर बाउंड्री आहे ती कल्लीची त्या हत्याची हद्द आहे मग ह्यांची हद्द तिथं पहिल्या का नाही ही पोल आहे का त्याच्या खालून ही पोल ही त्या निर्गुण होती आणि तिथून खाली इकडे रस्ता होता असा पाळूला चिटकूनच रस्ता आहे पावसाळ्यापुरतं वरून जात होते आणि पुन्हा कंटिन्यू आपलं खालून जात होते म्हणजे रस्ता खालून होता का हे पहिल्या खालून रस्ता होता शासकीय तलाव झाला हे 72च्या दुष्काळात इथं तलावावर पुन्हा लोक चालले 72 पासून आजपर्यंत पहिली रस्ता होता पण तलाव झाल्यानंतर 72च्या नंतर ती वरून लोक वाट झाली की वरून लोक ह्याच्या पाजरामुळे खाली चिखल आला ना. ती वरून रस्ता झाला ती पहिल्या शेतकऱ्यानंतर कधी अडवलं नाही पण ही आता नवीन शेतकरी इथं घेतल्यामुळे खरीददार आहे मूळ मालक नाही मूळ मालक कोणी भरून घेऊन 5-7 वर्ष झालं मग घेतल्यावर याला तळ होतं भराव होता वाट होती सगळं समोर मग समोर असताना याला घेताना दिसलेला अधिकारी मिळाला कसा तलाव त्यांनी खरेदी केली त्यावेळेस पासून तलाव आहे 72 पासून तलाव आहे तलाव म्हणजे काय 72च्या आधी तिसरी पिढी यायला लागली तलावाच्या. यांचं वय ह्यांनी काम केलं आम्ही आज काम केले तळ्यावर काम केलेलं आहे. पैसे मिळाले का तुमच्या कामाचे आठवड्याच्या हजेरी कोण देत होतं पैसे सरकार देत होतं कोण देत होतं आम्हाला मुकदम देत होता अजून कोण होतं मुकदम गाडीचा जोशी होता बघा एक हात मोड काय काय आणि आपल्या साजेत एक ओहळ म्हणून होतं दुसरं कोणतरी गाडीचे बी आहे आपले चंद्रदादा होते म्हणून चंद्रदादा नव्हता इथे. मग आता काय तुम्ही अर्ज दिलाय मग आता काय करणार आहोत? त्यांनी आम्हाला काय केलंय जिल्हा परिषद बांधकाम विभाग आहे का तहसीलदार मॅडमने त्यांना ही काढले आम्ही फक्त ह्यानं तळ फोडील म्हणून वाट मागायला आदेश दिला पत्र त्यांना. दिलं. हद्द आता कायम. फक्त आता दिला काल आदेश आमचं पत्र होता
आम्ही तर सार्वजनिक रस्त्याला हद्द कायम करून घ्या म्हणून त्यांना नोटीस जिल्हा परिषदेला जिल्हा परिषदला रस्त्याच्या ठिकाणी त्यांनी रस्ता आता दिले पत्र काल आता तुमची फक्त रस्त्याच्या ठिकाणी रस्ता व्हावा. जिथं मूळ रस्ता रस्ता यावा. पण तलाव फोडला शासनाचा शासनाचा काही जबाबदारी नाही. मालमत्तेचं नुकसान केल्यावर काय तरतूद आहे? आज काय चालू आहे? पाणी दिली होती इथे. दलित वस्त्याची विहीर होती. ठराव सुद्धा त्याचा त्यांनी रितसर विहीर बुजून टाकले त्यांनी आणि विहीर बी बुजून टाकले सगळं जिकडे तिकडे करून टाकलं बोरचं सगळं बुजून टाकलं बोरनीच दिसतंय इथं बोरचं लाव का तर काय दिसत नाही एक मिनिट तिथेच बोर आहे. दलित वस्तीसाठी पाडलेले बोरचे अवशेष आहे तिथे गोडचं केसिंगच आहे तिथे. क्रेशिंग अवशेष म्हणजे हे त्या तुकडा मोठा होत होता. इथून दलित वस्तीसाठी पाणी पुरवठा होता होता